हा, तर लास्ट टाइम आपण 10.4 नंबरचा प्रॉब्लेम स्टडी करत होतो आणि या प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा, देर इज अ ट्रायंगल एबीसी लाईक दिस. ओके, या पद्धतीने एक इथं ट्रायंगल आहे. ए या ठिकाणी किती चार्ज आहे? 2 मायक्रोकुलम चार्ज आहे. बी या ठिकाणी 3 मायक्रोकुलम चार्ज आहे आणि सी या ठिकाणी 4 मायक्रोकुलम चार्ज आहे. बरोबर आहे ना? ए बी हे डिस्टन्स 4 सेंटीमीटर आहे, त्याच्यानंतर बीसी हे डिस्टन्स 3 सेंटीमीटर आहे आणि त्याच्यानंतर काय केलं आपण, एसी डिस्टन्स देखील काढलेला आहे. फ्रॉम डायग्रॅम एसी कसं काढणार बघा, पायथागोरस थेरम वापरावा लागेल. एसी स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर येणार. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर दॅट इज 16 प्लस 9 दॅट इज इक्वल टू 25. सो AC किती येणार आहे? 5 सेंटीमीटर येणार आहे. आता फोर्स ऑन रिझल्टंट फोर्स ऑन ए काढायचा आहे. आता लक्षात घ्या, आता ए वरचा फोर्स कुठला असणार बघा, बी हा ए ला लेफ्टला रिपेल करणार. ओके, या फोर्सला काय म्हणणार? फोर्स ऑन ए एक्झर्टेड बाय बी असं म्हणणार. ठीक आहे. त्याच्यानंतर सी देखील ए वर फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि तो कुठल्या डायरेक्शन? या डायरेक्शन एक्झर्ट करणार तो फोर्स. ओके, हा जो फोर्स आहे ना तो या डायरेक्शन येणार आहे. या फोर्सला काय म्हणणार मी? फोर्स ऑन ए एक्झर्टेड बाय सी. म्हणजे ए वर एकूण 2 फोर्स ऍक्ट होणार आहेत. ते फोर्सेस अगोदर काढूया. फोर्स ऑन ए एक्झर्टेड बाय बी सुरुवातीला, त्याला FAB असं मी म्हणणार. FAB बार किंवा FAB मॅग्निट्यूड फक्त काढूया. FAB. आता दोन चार्जेस मधल्या फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? 1/4πε0 इंटू ते दोन चार्जेस म्हणजे ए या ठिकाणी असणारा चार्ज इंटू बी या ठिकाणी असणारा चार्ज डिवायडेड बाय ए आणि बी मधलं सेपरेशन दॅट इज RAB याचा स्क्वेअर. ठीक आहे. तर इथं व्हॅल्यू ठेवतो 1/4πε0 म्हणजे हे किती येणार आहे? 9 × 10⁻9 येणार. QA हा चार्ज किती आहे? 2 मायक्रोकुलम आहे. 2 × 10⁻6 मायक्रो. हे म्यू जे सिंबल आहे ना याला मायक्रो म्हणायचं आणि मायक्रो म्हणजे काय असतं? 1 मायक्रो म्हणजे 10⁻6 असतं. तसं बी हा चार्ज 3 मायक्रोकुलमचा आहे म्हणजे 3 × 10⁻6 अँड डिवायडेड बाय AB हे डिस्टन्स. AB डिस्टन्स किती आहे? 4 सेंटीमीटर, त्याचा स्क्वेअर. आता 4 × 10⁻2 लिहायला पाहिजे कारण सेंटी हे प्रिफिक्स आहे, लक्षात घ्या. सेंटी म्हणजे 10⁻2 असतं. सो 4 × 10⁻2 याचा स्क्वेअर. मग आता बघा 9 × 10⁻9 इंटू 2 × 3 म्हणजे 6 होणार. इंटू 10⁻2 किती होणार? -6 म्हणजे -12 होणार. डिवायडेड बाय 4चा स्क्वेअर किती? 16 इंटू 10⁻4. 10⁻2 चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16 झाला आणि 10⁻2 चा स्क्वेअर किती होणार? 10⁻4. ओके, आता डिव्हिजन करूया. डिव्हिजन याला 2 ने डिवाइड केलं तर इथं 3 येणार, याला 2 ने डिवाइड केलं तर 8 म्हणजे हा फोर्स येणार आहे 9 × 3 27/8 इंटू 27/8 इंटू 10⁻2 किती येणार बघा? 9 आणि हे -12. 9 आणि -12 म्हणजे किती होणार? -3 होणार. 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻⁴ म्हणजे 10 किती येणार? हे 1 येणार. कारण तुम्हाला सांगितलंय मी 10⁻A डिवायडेड बाय 10⁻B जर असेल तर काय होतं? 10⁻A - B करायचं असतं. बरोबर आहे ना? म्हणजे -3 - -4 म्हणजे 10⁻1 येणार. म्हणजेच हे 270/8 येणार आहे. आता परत याला 2 ने जर डिवाइड केलं 135/4 परत 4 ने डिवाइड केलं 33.75 न्यूटन येणार. 33.75
75 न्यूटन. हा कुठला झाला? ए आणि बी मधला फोर्स झाला. तसं आता काय करूया, ए वर सी ने एक्झर्ट केलेला फोर्स म्हणजे ए आणि सी मधला फोर्स काढूया. आता फोर्स ऑन सी exerted, sorry, force on A exerted by C. Force on A exerted by C. हा फोर्स काढायचा आहे. हा तो काय कसा काढणार बघा, FAC is equal to 1/4πε0 QA into QC divided by distance between A and C चा square. Okay, so force between A and C 9 into 10 raised to 9. ओके, आता QA आणि QC किती आहे? QA तर 2 into 10 raised to -6 आहे, 2 मायक्रोकुलम. डायग्राम बघा, A आहे 2 into 10 raised to -6 आणि C आहे 4 मायक्रोकुलम म्हणजे 4 into 10 raised to -6. डिवायडेड बाय त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे? आपण डिस्टन्स 5 काढले ना, 5 सेंटीमीटर आहे ते. सेंटीमीटर म्हणजे 10 raised to -2 लिहायचं असतं, याचा स्क्वेअर. सो FAC इज इक्वल टू 2 into 4 म्हणजे 8 into 9 72 इंटू 10 ची पॉवर डायरेक्टली लिहितो. हे 9 -6 -6 म्हणजे 10 raised to -12 आणि 9 म्हणजे 10 raised to किती होणार? हे -3 होणार. डिवायडेड बाय 25, 5 चा स्क्वेअर 25 आणि 10 raised to -2 चा स्क्वेअर 10 raised to -4. ओके, म्हणजे 72/25 इंटू हे किती येणार? 10 येणार. परत 10 raised to -3 डिवायडेड बाय 10 raised to -4 म्हणजे 10. ओके, आता 5 ने डिवाइड करतो. ओके, so therefore it is FAC is equal to 144 divided by 5. Okay, 5 2s are 10, 4 राहिलं 44, 5 8s are 28.8 न्यूटन येणार आहे. ओके, हा झाला FAC. आता हे दोन फोर्सेस काढले ना. आता बघा, FAB आणि FAC झाला. आता FAB आणि FAC मधला अँगल पण काढावा लागेल, कारण या दोघांचा रिझल्टंट काढायचा आहे. टोटल फोर्स ऑन ए काढायचा आहे आणि टोटल फोर्स काढण्यासाठी फोर्स काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेक्टरचं ऍडिशन करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा, R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P² + Q² + 2PQ cos θ. वेक्टर टॉपिक मध्ये तुम्ही स्टडी केलेला असेल. म्हणजे हे दोन फोर्सेसच्या मॅग्निट्यूड आहेत, परंतु त्यांच्यामधला अँगल थीटा माहिती पाहिजे ना, कॉस थीटा माहिती पाहिजे. आपण कॉस थीटा एक काढून घेऊया. हा अँगल थीटा येणार ना, हा थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला त्या फॉर्म्युलेमध्ये लागणार आहे. सो फ्रॉम डायग्राम कॉस थीटा पण काढूया, म्हणजे मग रिझल्टंट काढता येईल. ऑल्सो cos theta is equal to, डायग्राम नुसार cos theta is equal to काय येणार बघा, ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. ऍडजस्टंट साइड किती आहे? 4, हायपोटेन्यूस किती आहे? 5, 4/5 येणार. 4/5. cos theta का काढलं? कारण ते रिझल्टंटच्या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला लागणार आहेत. आता मग देअरफॉर रिझल्टंट फोर्स काढूयात. दोन फोर्सेसचा रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फोर्स ऑन ए FA इज इक्वल टू काय येणार बघा, स्क्वेअर रूट ऑफ ए वर बी ने एक्झर्ट केलेला फोर्स त्याचा स्क्वेअर प्लस FA वर सी ने एक्झर्ट केलेला फोर्स त्याचा स्क्वेअर टू FAB FAC इंटू कॉस ऑफ थीटा. So this is the formula for the resultant. जसा R is equal to square root of P² + Q² + 2PQ cos θ असतो ना, त्या पद्धतीने हे वापरलेलं आहे. रिझल्टंट फोर्स आता काय येणार बघा, स्क्वेअर रूट ऑफ FAB किती आला होता? FAB 33.75 आला होता ना.
33.75 याचा स्क्वेअर प्लस एफ एसी किती आला होता 28.8 याचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 33.75 इंटू 28.8 इंटू कॉस थीटा आलाय 4/5. हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागणार आपल्याला. दॅट इज द रिझल्टंट फोर्स. हे कॅल्क्युलेशन जरा तुम्ही करून बघा. ओके, त्याच्यामध्ये काही डाऊट असला तर नंतर मला तुम्ही विचारा. लॉग टेबलच्या साहाय्याने हे कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येतं 59.3 न्यूटन. तर याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. म्हणजे लक्षात आलं का बघा काय केलं आपण. ओके, इथे एक ट्रायंगल दिलाय, राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याच्या ए बी आणि सी तिन्ही कॉर्नरला 3 चार्जेस दिले, 2 मायक्रोकुलॉम 3 मायक्रोकुलॉम आणि 4 मायक्रोकुलॉम. तर ए वरचा टोटल फोर्स काढायला सांगितलाय. तर ए वर सुरुवातीला बी किती फोर्स काढणार, ए वर बी किती फोर्स एक्झर्ट करणार ते काढावं लागेल. त्याच्यानंतर ए वर सी किती फोर्स एक्झर्ट करणार ते काढावं लागेल आणि त्याच्यानंतर मग त्यांचा रिझल्टंट काढावा लागणार. तसं इतर कुणावर देखील काढू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बी वर एकूण किती ऍक्ट होणार, सी वर किती ऍक्ट होणार, हे देखील याच्यामध्ये दुसरे 2 क्वेश्चन असू शकतात. जे बी वरचा रिझल्टंट काढायचा असेल तर ए आणि बी मधला एक काढावा लागेल आणि बी आणि सी मधला एक काढावा लागेल आणि त्यांचं मग आपल्याला काय करावं लागेल, रिझल्टंट करावं लागेल. ओके, लक्षात येतंय. नेक्स्ट पार्ट इज द इलेक्ट्रिक फील्ड. आता हे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं लक्षात घ्या. इलेक्ट्रिक फील्ड ही एक इनव्हिजिबल गोष्ट आहे जी आपल्याला दिसत नाही, अजिबात दिसत नाही. इलेक्ट्रिक फील्ड इज अ इनव्हिजिबल थिंग. ठीक आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला दिसू शकत नाही, परंतु ते आपण काय करू शकतो, एक्सपिरियन्स मात्र करू शकतो. आणि कसं एक्सपिरियन्स करायचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दुसरा एक चार्ज आणून ठेवावा लागेल. बरोबर, म्हणजे एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड आहे का नाही हे चेक करण्यासाठी काय करावं लागेल, तिथं आपल्याला दुसरा एक चार्ज आणावा लागेल आणि त्या चार्जवर जर फोर्स क्रिएट झाला तर आपण काय म्हणणार, तिथं इलेक्ट्रिक फील्ड आहे, अदरवाइज इलेक्ट्रिक फील्ड नाहीये. लक्षात आलं मी काय सांगतोय. हे बघा, इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन सुरुवातीला लिहितो आणि पुन्हा एकदा आपण ते एक्सप्लेनेशन बघूया. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय. इट इज स्पेस surrounding the charge. It is space surrounding the charge into which when another charge, it is the space surrounding the charge into which when another charge is brought, it will experience force. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय आहे, चार्ज भोवतीची जागा आहे, चार्ज भोवतीची स्पेस आहे. म्हणजे क्यू हा एक चार्ज असेल तर या चार्ज भोवतीची काय असणार आहे, स्पेस असणार आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. हिअर देयर इज अ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो इट इज द स्पेस सराउंडिंग एनी चार्ज. कारण इलेक्ट्रिक फील्डचा सोर्स कोण असतं, इलेक्ट्रिक फील्ड कोण प्रोड्यूस करतं, चार्ज इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतं. लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही चार्ज भोवती काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड हे असणारच आहे. आणि तिथं इलेक्ट्रिक फील्ड आहे का नाही हे कसं कळणार, तर तिथं आपण दुसरा एक चार्ज आपण आणून ठेवला, फॉर एक्झाम्पल क्यू नॉट चार्ज आणून ठेवला. या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण क्यू नॉट चार्ज आणून ठेवला तर त्या चार्जवर काय होणार आहे, फोर्स क्रिएट होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही ज्या रूम मध्ये आहात तिथं इलेक्ट्रिक फील्ड आहे का नाही ते कसं चेक करणार आहे, तर तुम्हाला तिथं काय करावं लागेल, एक चार्ज घ्यावा लागेल आणि तो तिथं ठेवावा लागेल. तो चार्ज जर मूव्ह व्हायला लागला, कारण फोर्स एक्झर्ट केला तर तो चार्ज मूव्ह करणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तो चार्ज जर मूव्ह व्हायला लागला तर आपण म्हणणार तिथं इलेक्ट्रिक फील्ड आहे. If charge is traveling, then we can say that there is an electric field. Otherwise, there is no electric field. लक्षात येतंय.
आता हे इलेक्ट्रिक फील्ड मेजर कसं करायचं, तर त्याच्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी इथं इंट्रोड्यूस केलेली आहे आणि त्या फिजिकल क्वांटिटीला म्हटलं जातं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. लक्षात घ्या. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विच इज डिनोटेड बाय लेटर ई. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती आपण कॅपिटल ई या लेटरनं डिनोट करतो. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय असतं लक्षात घ्या. इट इज अ फिजिकल क्वांटिटी इट इज अ फिजिकल क्वांटिटी और इट इज अ वेक्टर क्वांटिटी असं आपण म्हणू शकतो. इट इज अ फिजिकल क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी which gives strength of electric field, which gives strength of electric field at a point, which gives strength of electric field at a point. म्हणजे एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे हे सांगण्यासाठी आपण एक वेक्टर क्वांटिटी वापरतो आणि त्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं आपण म्हणतो. लक्षात घ्या. So electric field intensity is a vector quantity which gives the strength of electric field. जे इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ सांगण्यासाठी जी वेक्टर क्वांटिटी वापरायचं त्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हणायचं. आता ही झाली फक्त इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय हे सांगणारी क्वांटिटी, परंतु ती किती आहे हे सांगणारी दुसरी डेफिनेशन आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड किती असतं, इंटेन्सिटी किती आहे हे सांगणारी दुसरी डेफिनेशन काय बघा. म्हणजे मॅथमॅटिकली याची डेफिनेशन काय बघा. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज डिफाइंड ॲज electric field intensity is defined as force acting per unit area, force acting per unit charge, force acting per unit charge. So electric intensity चा फॉर्म्युला काय बघा. E is equal to force divided by the charge. F by Q naught हा त्याचा फॉर्म्युला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला अनेक वेळा काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड असंही म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड. सो मॅथमॅटिकल डेफिनेशन काय बघा. एक्झाम मध्ये जर तुम्हाला विचारली डेफिनेशन डिफाईन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, तर ही डेफिनेशन तुम्हाला लिहावी लागणार आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज डिफाइंड ॲज फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज. E इज इक्वल टू F बाय Q नॉट. ओके. तर याचं SI युनिट काय येणार बघा. SI युनिट इज फोर्सचं काय असणार बघा न्यूटन आणि चार्जचं काय असतं कुलोम, न्यूटन पर कुलोम, किंवा याचं दुसरं युनिट आहे व्होल्ट पर मीटर. असे दोन युनिट याला आहेत. न्यूटन पर कुलोम वापरलं तरी चालेल किंवा व्होल्ट पर मीटर वापरलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर डायमेन्शन. याचं डायमेन्शन कसं येणार बघा. आता फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहित असेल M1 L1 T-2. ओके. फोर्सचं डायमेन्शन काय M1 L1 T-2 डिवायडेड बाय T1 A1. कारण चार्जचं डायमेन्शन असतं T1 A1, त्याच्यामुळे M1 L1 T-3, कारण न्यूमरेटरला T⁻² आहे आणि डिनॉमिनेटरला T⁻1 आहे. त्याच्यामुळे T⁻ किती होणार हे -3 होणार आणि A⁻ काय होणार -1. म्हणजे एखादी क्वांटिटी डिनॉमिनेटरची न्यूमरेटरला गेली तर काय होतं प्लसचं मायनस मायनसचं प्लस होतं. हे डायमेन्शन आलं. आणि ही काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे. आणि वेक्टर क्वांटिटी असेल तर त्याला डायरेक्शन असणार आहे. तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असते. इट इज अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज और टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. डायरेक्शन बघा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी असणार आहे अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज और टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज.
अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज और टुवर्ड्स द नेगेटिव्ह चार्ज. आता आपण काय करूया, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा दुसरा एक फॉर्म्युला डिराईव्ह करूया. हा झाला बेसिक फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला एफ बाय क्यू नॉट. आता दुसरा एक फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो फॉर्म्युला काय येणार बघा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट चार्ज. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट चार्ज. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट चार्ज आपल्याला काढायचा आहे. सपोज देर इज अ चार्ज क्यू. क्यू हा एक चार्ज आहे आणि याच्यापासून क्यू या चार्ज पासून सपोज आर या डिस्टन्सला, ओके, आर या डिस्टन्सला काय आहे, सपोज एक पॉइंट पी आहे. तर क्यू या चार्जमुळे पी या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती निर्माण होणार त्याचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. तर कसा फॉर्म्युला काढता येईल बघा, कारण हा फॉर्म्युला देखील महत्वाचा आहे. तो बेसिक फॉर्म्युला आपण बघितलाय ना, तो वापरून काढायचा आहे. कन्सिडर ए चार्ज क्यू, consider a charge q, consider a charge q placed as shown in figure, as shown in figure, and point p is at a distance, point p कुठं आहे, at a distance r from charge q. Okay, so consider a charge q placed as shown in figure, आणि पॉइंट पी जो आहे तो क्यू या चार्ज पासून किती डिस्टन्सला आहे, आर डिस्टन्सला आहे. ठीक आहे. आता मी काय करणार लक्षात घ्या, पी या ठिकाणी एक चार्ज क्यू नॉट ठेवणार मी, क्यू नॉट. सपोज चार्ज क्यू नॉट is, suppose charge q naught is placed at point p. ओके, p या ठिकाणी काय केलेलं आहे, q नॉट चार्ज ठेवला. आता दोन चार्जेस एखाद्या ठिकाणी आले तर ते एकमेकावर काय करणार आहेत, फोर्स एक्झर्ट करणार आहेत. तर q नॉट वर ऍक्ट होणारा फोर्स किती असणार बघा. देअरफॉर फोर्स ऍक्टिंग ऑन क्यू नॉट, क्यू नॉट वर ऍक्ट होणारा फोर्स काढूया आता. तो कुलोम्स लॉच्या साइन काढता येईल. F इज इक्वल टू 1/4 एप्सिलॉन नॉट Q इंटू क्यू नॉट. ओके, Q इंटू क्यू नॉट डिवायडेड बाय आर स्क्वेअर. क्यू नॉट वर ऍक्ट होणारा फोर्स किती असणार आहे, 1/4 एप्सिलॉन नॉट क्यू नॉट बाय आर स्क्वेअर. दिस इज द फोर्स ऍक्टिंग ऑन क्यू नॉट. ठीक आहे. आता मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायचा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, 9 इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई म्हणजे काय असतं, फोर्स पर युनिट चार्ज असतं ना. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला बघितला, एफ बाय क्यू नॉट. हा फॉर्म्युला पाठच करायला पाहिजे तुम्हाला, एफ बाय क्यू नॉट. त्याच्यामुळे एफ च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवतो 1/4 एप्सिलॉन नॉट क्यू नॉट बाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय क्यू नॉट. आणि याच्यामध्ये काय होणार आहे आता, हे क्यू नॉट अँड क्यू नॉट गेट कॅन्सल. क्यू नॉट कॅन्सल झाल्यानंतर फायनल फॉर्म्युला आपल्याला काय येणार बघा, एफ इज इक्वल टू काय राहणार, 1/4 एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला. व्हेरी सिंपल डेरिव्हेशन. हे लक्षात आलं का बघा. म्हणजे क्यू या चार्जमुळे आर डिस्टन्सला किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तयार होणार, 1/4 एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. लक्षात येत आहे. क्यू या चार्ज पासून आर डिस्टन्सला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते, 1/4 एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. क्यू बाय आर स्क्वेअर. दिस इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता हा चार्ज कुठे ठेवला आहे, व्हॅक्यूम मध्ये ठेवला आहे. हाच चार्ज जर मीडियम मध्ये ठेवला तर फोर्सचा फॉर्म्युला काय येणार आहे,
if the charge is placed in medium, if charge is placed in medium of dielectric constant K, of dielectric constant K, then हा फॉर्म्युला कसा लिहायचा बघा, E is equal to 1/4 epsilon naught K फक्त लिहायचं इथं, Q/r². म्हणजे चार्ज जर व्हॅक्यूम मध्ये असेल तर आर डिस्टन्सला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती येणार, 1/4 epsilon naught Q/r². आणि तोच चार्ज आपण एखाद्या मीडियम मध्ये ठेवला की ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, K आहे, तर तोच फॉर्म्युला काय होतो, 1/4 epsilon naught K इंटू Q/r². म्हणजे फक्त डिनॉमिनेटरला काय होतं, K नावाची टर्म जी आहे ती वाढते. एवढं दोन फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, परंतु त्याच्यावर हे डेरिव्हेशन लक्षात आलं का बघा, व्हेरी सिंपल डेरिव्हेशन बघा. Q या चार्ज पासून R डिस्टन्सला काय आहे, P हा एक पॉइंट आहे. ओके, तर काय केलं आपण, P या ठिकाणी दुसरा एक चार्ज आपण Q0 ठेवला आणि या दोघांच्या मधला फोर्स काढला. या दोघांच्या मधला फोर्स किती येणार, 1/4 epsilon naught Q0/r². आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, फोर्स डिवायडेड बाय तिथं ठेवलेला चार्ज. फोर्स किती प्रोड्यूस झाला इथं, 1/4 epsilon naught Q0/r² डिवायडेड बाय Q0. Q0 कॅन्सल होणार आणि P पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येणार 1/4 epsilon naught Q/r². ओके, आणि तोच चार्ज आपण मीडियम मध्ये ठेवला तर काय येणार आहे, फोर्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे, 1/4 epsilon naught K Q/r². हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याच्यावरून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि डिस्टन्स याचा ग्राफ पण काढूया. ग्राफ कसा येणार बघा, त्यावेळेला फक्त ग्राफ 1 मार्काला विचारला जाऊ शकतो. ग्राफ बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फक्त म्हटलं तरी चालतं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड डिस्टन्स, दॅट इज R, या दोघांच्या मधला ग्राफ. हा जो ग्राफ आहे ना या पद्धतीने येणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन दी y ऍक्सिस अँड डिस्टन्स R ऑन दी x ऍक्सिस. आता बघा E आणि R हे कसे आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इनव्हर्सली म्हणजे R वाढत जाईल तसं काय होणार आहे, E काय होणार आहे, कमी कमी होत जाणार. सो देअरफॉर ग्राफ इज लाईक दिस. So this is the graph between electric intensity and distance. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचे टाइप्स, टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तर टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काय येतात बघा, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, ज्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सगळ्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असते, तेवढीच असते. ओके, ज्या फील्ड मध्ये सगळ्या पॉइंटला, ज्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सगळ्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल तेवढीच असणार, त्याला काय म्हणायचं, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. लक्षात घ्या. the electric field in which काय इलेक्ट्रिक intensity is same at all points. Electric field in which electric intensity is same at all points is called as uniform electric
फील्ड, त्याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. आणि युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दाखवलं कसं जातं, तर अशा स्ट्रेट लाईननं दाखवलं जातं, स्ट्रेट आणि इक्विडिस्टन्स लाईन्स. सो दिस इज युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आणि दुसरं कुठलं येणार मग, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, द इलेक्ट्रिक फील्ड इन विच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नॉट सेम ॲट ऑल द पॉइंट्स. म्हणजे सगळ्या पॉइंटला जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सेम नसेल तर त्याला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. The electric field in which electric intensity is different at different points, different at different points is called as non-uniform electric field. ओके, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे वेगवेगळ्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेगळी वेगळी असली म्हणजे फॉर एक्झाम्पल डायग्राम जर काढायची झाली तर समजा इथे इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स राईट आहे, इथे इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स लेफ्ट आहे, इथे इलेक्ट्रिक फील्ड अपवर्ड आहे, इथे इलेक्ट्रिक फील्ड डाऊनवर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं जर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर त्याला काय म्हणणार आपण, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणणार. जर वेगवेगळ्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड वेगळ्या वेगळ्या डायरेक्शन असेल, त्याची व्हॅल्यू वेगळी वेगळी असेल तर त्याला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. सो बेसिकली असे इलेक्ट्रिक फील्डचे दोन टाइप्स आहेत. इलेक्ट्रिक फील्ड सेम असते